मुंबई, महाराष्ट्राचा मानबिंदू, देशाची आर्थिक राजधानी मुंबई. आजपासून बरोबर 31 वर्षांपूर्वी म्हणजेच 4 मे 1995 रोजी या शहराचं नाव अधिकृतरित्या मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये मुंबई असंच झालं. बंबई, बॉम्बे ही नावं रद्द करण्यात आली, पण त्याच्याही 10 वर्ष आधी मुंबई हे नाव पहिल्यांदा इंग्लिशमध्ये मिरवणारा फलक मुंबईत लागला होता आणि तेही गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ. हे तुम्हाला माहिती आहे का? ही गोष्ट आपल्याला सांगत आहेत इतिहास अभ्यासक भरत गोठोसकर. पूर्वी कसं असायचं, हां. इंग्रजीमध्ये बॉम्बे लिहिलं जायचं ओ. आणि मराठीमध्ये मुंबई लिहिलं जायचं, अच्छा. हिंदीमध्ये बंबई लिहिलं जायचं. तर 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये 3 वेगवेगळी नावं होती शहराची. तर पहिल्यांदा अधिकृत शासनाकडून मुंबई इंग्रजीत कुठे लिहिलं असेल तर तो फलक तिकडे होता. अच्छा. येलो रंगाचा होता, कोणाला आठवत असेल तर. ताजच्या दिशेमध्ये असा तो फलक होता. त्याच्या बरोबर 10 वर्षानंतर जेव्हा शिवसेना परत सत्तेत आली तेव्हा त्यांनी मुंबईचं नाव स्टँडर्डाईज केलं. तर ते जे एकसंघ केलं सगळीकडे ते महत्वाचं आहे आणि तो इतिहास महत्वाचा आहे.